सायंकाळी बाहेर जायचं होतं काही खरेदी करण्यासाठी, काय घ्यायचं होतं ते सांगतेच. आणि त्यातल्या त्यात पावसाचंही वातावरण होतं, त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मी 4 वाजेपासूनच सुरू केली. आज मी बनवली पनीर बुर्जी, एकदम टेस्टी झाली होती. याची फुल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलीच आहे, जाऊन नक्की चेक करा. खूप इझी आणि एकदम फास्ट बनणारी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. पनीर बुर्जी बनवल्याच्या नंतर पोळीचं पीठ वगैरे मळून ठेवलं, बट पोळ्या वगैरे नाही टाकल्या, म्हटलं जेव्हा हे येतील तेव्हाच टाकेल. आणि तेवढ्यात इतका मोठा पाऊस चालू झाला. इवा बोलली की चल मम्मा आपण भिजू, तर थोडा वेळ आम्ही पावसातही भिजलो. स्वयंपाक तर झालेला होता अर्धा, त्यामुळे काही चिंता नव्हती. त्यानंतर मी गेले होते माईक खरेदी करण्यासाठी. माझा जुना माईक खराब झाला, त्यामुळे मी नवीन माईक घेण्यासाठी गेले होते, बट तिथे मला काही पाहिजे होता ते भेटला नाही. त्यामुळे मी ठरवलं की ऑनलाईनच ऑर्डर करेल. तिथून गेले होते मी दुसऱ्या शॉपमध्ये दुसरं काहीतरी खरेदी करण्यासाठी. स्पेशली इवासाठी स्टेशनरी घ्यायची होती. तिथे मला हे सुंदर सुंदर बर्ड्सचे स्टिकर्स भेटले, पण मला घ्यायचे होते, पण मला असं समजत नव्हतं की हे कुठे लावू. बट मी त्याची प्राईस वगैरे विचारून आले, खूप स्वस्त होते. नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल तेव्हा मी ठरवून जाईल की नेमकं मला किती लागतील आणि कुठे लावायचे. तर असा होता माझा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.